गुरु दत्तात्रय परमपूज्य गगनगिरी महाराज, परमपूज्य कावले महाराज या मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद आणि कार्यकर्ते, तसेच आज या पारंपरिक डबलबारीला माझ्या जोडीला असलेले संतोष शिक्षक, सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि भूतनाथ प्रसाद व्यवहारी भूतनाथ महाराज वंदनाला सुरुवात करतो. इकडे तरी करितो नमन अमृत पर्षण तुदरे गजानन. करितो नमन अमृत पर्षण तुदरे गजानन. नमिली सरस्वती ये धावून आता. नमिली सरस्वती ये धावून आता. ठाव खेळी तू दुर्गा माता. ठाव खेळी तू दुर्गा माता. सारंग नयने दर्शन
नमोचिदानंद दिगंबरा एक तत्व एक सार आधार केला 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 म्हणून नमितो अंबिके पावन मनोन नमितो अंबिके पावन म्हणून नमितो अंबिके पावन मनोन नमितो अंबिके पावन पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भूतनाथ गणपती गजानन सत्यनारायण रामेश्वर दत्तात्रय परमपूज्य गगनगिरी परमपूज्य श्री नामदेव गोपाल कृष्ण महापुरुष श्री देवी सातेरी श्रीमती सुधादेवी तारादेवी भावनाई विजयाई जयबाई भद्रकाली हरी हर हर बजरंग छत्रपती शिवाजी रंगदेवते माते तुझा धनी या तालावरी नाचत ये रे देव डम
मुकुट कुंडले वनमानाती मुकुट कुंडले वनमानाती केशर कस्तुरिता मुकुट कुंडले वनमानाती केशर कस्तुरिता आज देखिला विटे बरी तो सुंदर घन निराळा आज देखिला विटे बरी तो सुंदर घन निराळा आज देखिला विटे बरी तो सुंदर घन
या नामदेव महाराजांची माहिती आवडल्याने मला पाठवली होती. एक थोडक्यात नजर करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती. जामसाडे कावले वाडीत ढाले दत्त मंदिर शांती नगर. जामसाडे कावले वाडीत ढाले दत्त मंदिर शांती नगर. एक संत जन्माले नामदेव कावले हेची. एक संत जन्माले जामसाडे कावले वाडीत ढाले दत्त मंदिर शांती शालेय शिक्षण पुरा करून नोकरी झाली. संसार झाला करता करता प्रपंच लागला माटी. प्रपंचात काही मनरमेना गेले गगनगडा. बघा मुळात हे प्रपंचिक पण परमेश्वरी काय निलाज दत्तचे अवतार असतात. रात्री सुद्धा आमची बारीक सांगोळवाडीत होती. तिथं सुद्धा अवतारी पुरुष या टेकडीवर हे जे अवतारी पुरुष असतात दत्त संप्रदायाचे संसार तरी करायला गेले तरी संसार भोग नाही त्यांच्याकडून आणि परमेश्वरी अंश असतो त्यांच्या. आम्ही जरी किती नाही म्हटलं किती तरी काय केलं तरी देव अजून या जगात आहे. बरेच जण म्हणतात देव खयाचा काय खयाचा ह्याचा काय करतात सगळे. हे जे पुण्य आहे ना ह्या पुण्यामुळे हा आपला जो मृत्यू लोक आहे हे जग करतय. कारण तुम्ही जर विचार केला तर पुण्य अधिक काय पाप अधिक असत ना. बघा विचार खेतो वाटतो अधिक असत. आणि कितीतरी माणूस नास्तिक असतो तरी शेवटी तो देव देव म्हणत तो देवाकडे येतो म्हणजे येतो. एका माणसानं देव जगात नाही म्हणून 2 तास लेक्चर दिले. 2 तास सगळ्या लोकांची जमलेल्याची सगळ्यांची खात्री पडली की या जगात देव नाही. मुळात आम्ही पूजा आहे गगनगिरी महाराज येतात संप्रदायाचं गणपती मुळात करत असतो. लेक्चर संपल्याबरोबर एक माणूस उठला यांच्यासारखा आणि म्हणाला वा काय छान बोलला तुम्ही. इतक्या सगळा छान बोलत कसा काय जमता वगैरे सगळं आवाज कसं काय येतात कसं काय म्हणजे काय हे सगळे देवाची कृपा. काय झालं देव नाही म्हणून 2 तास सांगले शेवटी देवाचं कसं काय की परमेश्वराची ताकद मिळाली. तिने त्याचा या विश्व निर्माण केला. ही देवळा वेळा काय होत नाही. तुम्ही ठरवला तरी एखाद्या जागेत तरी ती होची नाही त्याचा पूर्वसंकल्प लागतात तरच होतं. प्रपंचात काही मनरमेना गेले गगनगडावर. एक संत जन्माले नामदेव कावले. एक संत जन्माले घोर तपस्या करीत बसता प्रसन्न झाले स्वामी. वरद हस्त तो शिरी घेऊनी आले अंधेरी उगामी. गगनगिरी महाराजांच्या गेले त्यांचे ऋणानुबंध कसे होते बघा. या लोकांचा काय अगोदर संबंध होते मला काय माहिती नाही पण डायरेक्ट त्यांना तिकडे जाण्याची प्रवृत्ती का व्हावी. कारण त्याने कदाचित त्यांना अंतर्यामी कुणाकडून तिकडे बोलून घेतलं. पुत्र व्हावा ऐसा गुंडा तो लावी तिन्ही कुळाचा झेंडा. म्हणजे असे संत जन्मात येणार म्हणजे त्यांच्या आई बाबाचे त्या कुळाचे एवढे मोठे कौतुक म्हणजे कौतुक करावं तेवढं नाही
महाराजांनी त्याला एक तास मंत्र तो दिला. आपल्या गावी जाऊन मंदिर करून करता ओम चैतन्य गगनगिरीनाथ, ओम चैतन्य गगनगिरीनाथाने केला मंत्राचा उपदेश. भाविक जनते जमू लागले त्यांच्या पाशी अनेक. दत्त मंदिर बांधण्याचा केला सर्वांनी विचार. हे दत्त मंदिराचे बघा त्यांचा विचार. आणि अशा गोष्टी लोक थांबत नाही. ते चांगले भाविक असतात ते काहीतून ना काहीतून पैसे देतात किंवा कोणतरी उतर उतर की माझी देणगी घ्या. बरेच जण अशा असतात की म्हणतात नाव घेऊन माझा काय करायचा नाही, ते पैसे घ्या आणि तुम्ही देवाचं काम चांगलं करा. गपचूप सुद्धा पेटीत दान टाकणारे असतात. म्हणजे ते श्रद्धावान काय काय असतं ते 2 नंबर तो पैसे करून ठरवतोय तो विचार करतो. ते कसे काहीतरी टाकतात पण त्याच्यातले नाही. गुरु बंधू विष्णू गावले जमले सारे जण. मंदिराची लागेल तेवढे जागेचे केले दान. बघता बघता उभे राहिले भव्य असे मंदिर. नंदू भाटे दानशूर व्यक्ती मूर्ती देते झाली. एकोणीसशे 85 रामनवमीला प्रतिष्ठापना केली. गगनगिरी महाराजांच्या हस्ते मग उत्सव केला गोड. तिथून येते गुरु पौर्णिमा गोपाळकाला फोटो. हळदी कुंकण गगनगिरींचा उत्सव येथे भरतो. दत्त जयंतीचा या उत्सवा असाच येतो दूर. समाधी नामदेव महाराजांची बांधिली देवळासमोर. पुतळा त्याचा वसविला तेथे फुलाचा
नको नको अभिमान नको हा नको मुळी हवा दत्त चरणी नित्य लागो माथे दत्त चरणी नित्य लागो माथे दत्त चरणी नित्य
एका नांदनाला लागू नको, राधे तू भक्त मागू नको. तुमकत येसी मस्करी करची जावीचे फुला तोरा. तुमकत येसी मस्करी करची जावीचे फुला तोरा. हा कृष्णाचा बळा साधा भोळा आहे असे.
साधु संतों का बालक हूँ मैं, है भगवान का गुलाम, प्रेम भाव से ले वो मेरा भाई सबको सलाम। आया हूँ मैं बड़े दूर से लेने राम कृष्ण का नाम, हित जन्म का करूंगा मैं गाकर श्री हरि के नाम। देने को अन्नपान लेने को हरि नाम, तरने को डूब लीनता डूबने को अभिमान। दात करते जिबली को हम बत्ती सत्व के लिए क्या करोगे मां? तो जीव कहती है जरा सी बात तेरी करे तो बत्ती सही निकले। देने को अन्नपान लेने को हरि नाम, करने को लीनता और डूबने को अभिमान। कहाँ से तू आया और कहाँ पे तू जाना, कहाँ से तू आया और कहाँ पे तू जाना, 2 दिन की जिंदगानी पे वो नहीं होता तो ये दुनिया भी नहीं होती। ईश्वर कहने की उन्हें जरूरत ही न होती। न होता चांद सूरज, न होती ये धरती, उसके सारे बिना दुनिया नहीं चलती। हंसले उनसे प्रेम से अमर जगत में होना, 2 दिन की जिंदगानी, 2 दिन की जिंदगानी जिएगा। रावण का कर्म बुरा, रावण का कर्म बुरा, सदा उसको मिल गई। सोने की लंका तो सामने ही जल गई। बुराई से नूर चला, छोड़ दी सच्चाई, कृष्ण ने अवतार लिया, छुट्टी उनको शर्माई। बुराई से चलने वाला एक दिन धोखा खाएगा। दुनिया में रहना हो तो हरि भजन करते जा, जो भी तेरे पास है तो दूसरे को देते जा। साधु संत चलते हैं कोई राह चलते जा, हरि भजन करते करते प्रभु गुण गाते जा। ढूंढता ईश्वर को ईश्वर बन जाएगा। 2 दिन की जिंदगानी, 2 दिन की जिंदगानी, 2 दिन की जिंदगानी। दिगंबरा